नमस्कार, मी कल्पना तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला फ्रीजचं कवर बनवून दाखवणार आहे. खूप सोप्या पद्धतीमध्ये दाखवलेलं आहे. बघू शकता इथे तयार झालेलं आहे आणि ते कसं बनवायचं सविस्तर तुम्हाला मी माहिती देणार आहे आणि खूप सोप्या पद्धतीमध्ये बनवलेलं आहे. हे बघा, आता ते किती इंच घ्यायचं, काय घ्यायचं ते तुम्हाला संपूर्ण सांगते. चला, व्हिडिओ कुठे स्किप करू नका, तेव्हा तुम्हाला समजेल. आता इथे बघा, मी गोणी घेतलेली आहे. ठीक आहे, ही बघा, ही गोणी स्वच्छ धुवून घेतलेली. त्याच्यानंतर आपल्याला याचं माप घ्यायचं आहे. आता पहिले तुम्ही फ्रीजचं माप घ्यायचं, लांबी किती घ्यायची, तुम्हाला रुंदी किती घ्यायची. आता मी माझ्या फ्रीजचं माप घेतलेलं आहे. पहिले लांबी घेतलेली आहे 45 इंच. आता रुंदी घेतलेली आहे ते 22 इंच. हे बघा, याच पद्धतीने आपल्याला इथे बेडशीट घ्यायचं आहे. आता बेडशीट मी ह्याच गोणीच्या मापाने कटिंग करून घेतलेलं आहे. आता इथे बेडशीट मी नवीनच घेतलेलं आहे. तुमच्याकडे बेडशीट नसेल, तुम्ही साडी वापरली तरी चालेल. बेडशीट वरून टाकलेलं आहे, गोणीमध्ये आहे. आपल्याला आता अजून याच्यावरती एक बेडशीटचा तुकडा टाकायचा आहे. म्हणजे आपल्याला 2 बेडशीट पाहिजे, 2 तुकडे आणि एक गोणी. खाली बेडशीट, मध्ये गोणी आणि वरून परत बेडशीट, या पद्धतीने आपल्याला टाकायचे. तुम्हाला मी टाकून दाखवते. हे बघा, मशीनवर व्यवस्थित दिसणार नाही आणि जास्त मोठी गोणी, त्याच्यामुळे तुम्हाला पहिले खाली दाखवते, नंतर पुढे तुम्हाला काय करायचं ते सांगते. आता आपल्याला इथे काय करायचंय, गोणीवरती चारी बाजूंना शिलाई मारायची आहे कडेला. आणि बेडशीटचा कपडा घेताना गोणीपेक्षा 1-2 इंच चारी बाजूंना जास्त घ्यायचा आहे आणि तो शिलाई चारी बाजूंना मारल्यानंतर बाहेरच्या बाजूंना असा फोल्ड करायचा आहे चारी बाजूंना आणि कडेला परत बेडशीटवरती शिलाई मारायची. हे बघा, याचं कारण काय, गोणीच अशी फोल्ड केली ना तर जाड होऊन जाते, त्याच्यासाठी. आणि मध्ये पण आपल्याला अशा आडव्या उभ्या शिलाया मारून घ्यायच्या आहे पूर्ण गोणीवरती. आता ह्याच पद्धतीने इथे मी अजून 2 गोणीचे तुकडे घेतलेले. आता 2 तुकडे हे दोन्ही बाजूला आपल्याला लावायचे आहे, म्हणजे पॉकेट बनवायचे. आता गोणीची जितकी रुंदी घेतलेली आहे ना आपण 22-23 इंच, तेवढीच रुंदी घ्यायची आणि पॉकेट तुम्हाला किती उंचीला पाहिजे त्यानुसार तुम्ही उंची घ्यायची. ठीक आहे, 2 तुकडे घेतलेले इथे बघा गोणीचे कटिंग करून. आता त्याच्यावरती पण त्याच पद्धतीने हे बघा, मध्यभागी गोणी आणि खालून वरून आपल्याला बेडशीट टाकायचंय. आणि हे पण आपल्याला बाहेर थोडं 1-1.5 इंच जास्त घ्यायचंय बेडशीटचा कपडा. जसं मी गोणीला सांगितलं त्याच पद्धतीने याला पण आपल्याला शिलाई मारायची आहे. पहिले गोणीवरती पूर्ण शिलाई आली पाहिजे कडेला, त्याच्यानंतर बाहेरच्या बाजूला बेडशीट आपल्याला खालच्या साईडला टर्न करून दोन्ही पण बेडशीट एकत्र पकडून त्याच्यावरती चारी बाजूला शिलाई मारायची. हे बघा, दोन्ही पण गोणीच्या तुकड्यावरती असंच करायचं आहे आपल्याला. चला, आता इथे मी संपूर्ण शिलाई मारून घेते. याच्यावरती पण आपल्याला आडव्या उभ्या शिलाई मारायच्या आणि इथे असं फोल्ड करायचं आहे चारी बाजूला कपडा. हे बघा, आता हे तिन्ही पार्ट आहे ना, याच्यावरती मी शिलाया मारून घेते. नंतर शिलाई मारल्यानंतर तुम्हाला दाखवते पुढे काय करायचं आहे ते. आता मशीनवरती ना व्यवस्थित दिसणार नाही, गोणी मोठी आहे त्याच्यासाठी. बघू शकता इथे बघा, मी पूर्ण मोठ्या गोणीवरती पहिले शिलाया मारून घेतलेले आहे फिनिशिंग मध्ये. हे बघा, आता बाजूना पण आपण जे पॉकेट बनवणार आहोत त्याला पण मी दोन्ही बाजूला छान अशा खालून वरून शिलाया मारून घेतलेले आहे आणि खूप छान दिसते बघा. आता इथे ना या पद्धतीने आपल्याला ठेवायचं. हे 2 गोणीचे तुकडे आपल्याला दोन्ही बाजूला या पद्धतीने ठेवून घ्यायचे. ठीक आहे, आणि इथे खालच्या साईडला आणि दोन्ही बाजूच्या साईडला शिलाई मारायची आहे. आपल्याला वरती शिलाई नाही मारायची, ओपन ठेवायचं, ते पुढे सांगते तुम्हाला. ठीक आहे, हे बघा, आपल्याला आता शिलाई मारायला सुरुवात करायची आहे. चला, आता मशीनवर आपण जाऊया, हे दाखवते तुम्हाला कशा शिलाई मारायच्या त्या. आता शिलाई मारताना बघा इथे काय करायचं आहे, सावकाश शिलाई मारायची आहे, कारण का
गोणी 2 तुकडे आहे. गोणीला एक गोणीला खालून वरून बेडशीट आहे, म्हणजे ते 4 बेडशीट झाले आणि 2 गोणी एकत्र आलेले आहे. त्याच्यामुळे इथे कपडा हा जाड झालेला आहे. हे बघा, कडेला पहिले शिलाई मारून घेते आणि इथं कसं जास्त जाड झालं ना थोडंसं सुई तुटण्याचे चान्स असतात, त्याच्यामुळे थोडं सावकाश आपल्याला शिलाई मारायची. आता हे बघा, गोणी मोठी त्याच्यामुळे थोडासा इथे प्रॉब्लेम होता मशीनवरती, पण एवढी मोठी गोणी फिरवायची तर थोडंसं ॲडजस्ट करावं लागतं. आता खालच्या साईडला शिलाई मारायची. ठीक आहे, दोन्ही बाजूला आपल्याला ह्या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे. आणि शिलाई एकदम कडेला पण नका मारू, थोडंसं अर्धा इंच बाहेरच्या बाजूला कपडा राहिला पाहिजे, ह्या पद्धतीने शिलाई मारायची आहे. आणि शिलाई ना याच्यावरती आपल्याला एकदम बारीक मारायची, म्हणजे लवकर निघाली नाही पाहिजे. इथे बघा, दोन्ही बाजूला शिलाई मारून घेते आणि पुढे तुम्हाला दाखवते. आता एक साईड झालेली आहे. आता दुसऱ्या साईडला पण आपल्याला ह्याच पद्धतीने शिलाई मारायला सुरुवात करायची. हे बघा, इथे पहिले लॉक करून घ्यायचं सर्वात पहिले. ठीक आहे, त्याच्यानंतर हे बघा खाली यायचं, हळूहळू शिलाई मारायची पूर्ण खालच्या साईडला आणि बाजूच्या साईडला. बघू शकता इथे थोडंसं गोणी ना कडक असते थोडीशी ना, त्याच्यामुळे थोडंसं इथे शिवायला त्रास होतो. त्रास म्हणजे असं कडक असते, त्याच्यामुळे फिरवायला इकडे तिकडे. आता इथे बघा खालची साईड पण झालेली आहे आपली. आता इथे काय करायचं आहे आपल्याला ते पुढे तुम्हाला दाखवते. खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी फ्रीचं कवर कसं शिवायचं ते दाखवलेलं आहे. तुम्ही नक्की शिवून बघा, तुम्हाला पण आवडेलच. आणि आपण ज्या वस्तू हाताने बनवतो ना ते खूप सुंदर होतात आणि त्याच्यात खूप आनंद पण असतो आपल्याला. आता बाहेरून जे आणतो ना आपण ते जास्त दिवस टिकत पण नाही, असं घरी पण आपण बनवू शकता. आता तुमच्याकडे मशीन असेल, तुम्हाला शिलाई कामाची आवड असेल तर तुम्ही असं करू शकता. आता इथे बघा मी वेळात वेळ काढून ब्लाऊज शिवते, त्याच्यानंतर तुम्हाला असं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न पण करत असते. आता इथे बघा लॉक करून घेतलेलं आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, आपण हे पॉकेट बनवतोय आता. ठीक आहे, हा गोणीचा तुकडा जोडलेला आहे तो. आता तुमचा जितका भरल ना त्याचे 3 भाग करायचे. हे बघा, हे ओपन आहे. आता आपण आता याच्यावरती शिलाई मारू. ते कशा मारायचे, आता हे माझं पूर्ण किती आहे मोजलं आहे तर ते 21 इंच. हे बघा, तर आता मी 7-7 इंचाला 2 मार्किंग करते. हे बघा, इथे 7 इंचाला मार्किंग केली. हे बघा, इथे हे चॉक चांगला दिसत नाही. हे बघा, दुसरा घेतलेला, ही लाईन मारून घेतली. त्याच्यानंतर अजून इथे 7 इंचाला मार्किंग केली, ही पण लाईन मारून घेते. आणि आपल्याला वरती आणि खाली 2 मार्किंग करायचे, म्हणजे आपली लाईन आहे ना तिरकी जात नाही, सरळ येते शिलाई टाकताना. आता आपल्याला याच्यावरती शिलाई मारायची आहे, आपल्याला पॉकेट बनवून घ्यायचे. खूप सोपी पद्धत आहे की नाही बघू शकता, काही जास्त अवघड पण नाही. चला आता इथे मी शिलाई मारून घेते हळूहळू. आता इथे वरती आलेली आहे. ठीक आहे, इथं आपल्याला व्यवस्थित लॉक करायचं आहे, नाही तर काय होईल, लॉक जर नाही केलं ना व्यवस्थित, शिलाई लगेच काढून जर घेतली ना तर तिथे काय होईल, आपण जेव्हा याच्यामध्ये काही सामान वगैरे टाकू तर ते ॲटोमॅटिक ती शिलाई निघून जाईल. त्याच्यामुळे लॉक करायला पण विसरायचं नाही. आता इथे दुसऱ्या साईडला पण शिलाई मी टाकून घेते. हे बघा, आणि शिलाई घेताना थोडीशी इथे मी बारीकच शिलाई मारलेली आहे. आता तुमच्याकडे बेडशीट नसेल तुम्ही साडी वापरू शकता, आणि साडी पण थोडीशी खूप दिवस टिकते, म्हणजे साडी पण चांगलीच असते. पण माझ्याकडे हा बेडशीटचा कपडा, म्हणजे बेडशीट नवीनच होतं तर चला म्हटलं मी याच्यासाठी मी वापरलेलं आहे. बघू शकता इथे लॉक पण करून घेतलं व्यवस्थित. आता इथे काय करते मी, दुसऱ्या साईडला पण आपल्याला ह्याच पद्धतीने मार्किंग करून शिलाई मारायची. आता इथे मधलं तुम्हाला शिलाई मारायचं दाखवलं नाही, गोणीवरती मी आडव्या उभ्या शिलाई मारून घेतले, तर कारण काय व्हिडिओ जास्त मोठा होऊन जातो, त्याच्यामुळे जे मेन आहे तेच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. आता इथे बघा दुसऱ्या साईडला पण आपल्याला मार्किंग करून घेते आणि शिलाई मारून घ्यायची. हे बघा, आता याच्यामध्ये जर तुम्हाला छोटे पॉकेट पाहिजे तर तुम्ही अजून छोटे पण करू शकता, किंवा मोठे पाहिजे तर मग 2च करायचे किंवा 3च करायचे, 4 करायचे, आपल्यावर अवलंबून आहे किती घ्यायचे ते. हे बघा, आता मी एकदम छोटे आणि एकदम मोठे मीडियम केलेले आहे. 3 पॉकेट तयार झालेले. आता याच्यावरती पण मी शिलाई मारून घेते. हे बघा, शिलाई मारून झालेले आहे. हे बघा इथे
खूप छान झालेलं आहे. आता मी हे तुम्हाला फ्रीजवरती पण ठेवून दाखवते कसं बसतं ते पण. चला आता फ्रीजवरती मी ठेवते आणि तुम्हाला पुढे दाखवते. बघू शकता इथे मी हा माझा मोठा फ्रीज आहे त्याच्यावरती ठेवलेलं आहे. तुम्ही पण आहे ना याची लांबी रुंदी मोजून घ्यायची. तुम्हाला किती मोठं छोटं हवं त्यानुसार तुम्ही बनवायचं आहे. आता आपल्याकडे कपडा कोणताही असतोच. आता तुम्ही एक साईडनं जरी वरचा साडीचा कपडा लावला तर खालच्या साईडला तुम्ही दुसरा कोणताही कपडा लावू शकता. आता ही वरची बाजू आहे, ठीक आहे. आणि दोन्ही बाजूला आपले पॉकेट आलेले आहे. हे बघा, ही डाव्या साईडला पॉकेट आलेले आहे, समोरच्या बाजूनं फ्रीज उघडतो त्या साईडनं. आणि हे बघा वरती पण पूर्ण झाकलेलं आहे. मी मोजून घेतलं तर. आणि बाजूनं पण हे बघा असे खूप छान पॉकेट आपले तयार पण झालेले आहे आणि खूप दिवस टिकतं. त्याच्यासाठी मी तुम्हाला बोलली की कपडा थोडा चांगलाच घ्या, म्हणजे तो टिकला पण पाहिजे. गोणी तर लवकर फाटू शकत नाही, तुम्हाला माहीत आहे. चला इथे मी थोडंसं त्याच्यामध्ये सामान पण ठेवून दाखवते तुम्हाला. हे बघा असं कात्री वगैरे आपल्याला किचनमध्ये जे सामान लागतं ते पण आपण फ्रीजच्या तिथे आपण जवळच हे पॉकेटमध्ये ठेवू शकतो. चला, वेळात वेळ काढून संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खरंच मनापासून धन्यवाद. असाच एखादा मी नवीन एक व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासाठी. जे मला येतं ते तुमच्यासोबत मी शेअर करेन. चला आता भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचे खरंच मनापासून धन्यवाद.